समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत झालेल्या मृताच्या कुटुंबियांना 15 लाखांची मदत जाहीर. नेमकं काय घडलंय आणि मदत कशी मिळाली, पहा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, तुम्ही पाहत आहात इन्साफ हे मिल्लत न्यूज. आज आपण पाहणार आहोत जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील काल झालेल्या भीषण अपघाताची मोठी अपडेट. जालना जिल्ह्यातील कडवंची जवळ काल झालेल्या भीषण अपघातात महिला कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला भरधाव ट्रकची जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत तब्बल 8 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत योग्य मदत मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. परिस्थिती गंभीर होताच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीनं हस्तक्षेप केला. आंबड चौफुली येथील शासकीय विश्रामगृहात महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांच्या मध्यस्थीनं महत्त्वाचा तोडगा काढण्यात आला. या बैठकीनंतर मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर करून तात्काळ 10 लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले. उर्वरित 5 लाख रुपये एका महिन्यात देण्याचं आश्वासन या बैठकीत देण्यात आलं आहे. दरम्यान राज्य शासनाकडून याआधीच 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती. म्हणजे आता या कुटुंबियांना एकूण मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. मात्र या घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आता प्रशासन ठोस पावलं उचलणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. ही होती समृद्धी महामार्गाबाबतची मोठी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खरं म्हणजे कालची जी दुर्दैवी घटना घडली ती काही भरून निघणारी नाही. परंतु मजूर वर्ग असेल किंवा कोणी अपघातात जेव्हा जातं, सरकारने विमा काढलेला आहे. त्या आधारावर आज संबंधित ठेकेदार असतील त्यांच्याकडून आज मदत 10 लाख रुपयाचं चेक आणि 5 लाख रुपये नंतर 1 महिन्यानं देणार असं खोतकर साहेबांना आम्ही बोलून समिती केलं. आणि जखमीला 4 लाख रुपये आणि आदरणीय काल मुख्यमंत्री महोदयाला मी बोललो होतो, खोतकर साहेब बोलले होते, MSRTC व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी बोललो, उपमुख्यमंत्री महोदयाशी बोललो. हे मिळाल्यावर त्यांनाही शासनानं सुद्धा 5 लाख रुपयाची मदत देण्याचं कबूल केलं. वाईटातून चांगलं ज्याला म्हणतात किंवा चांगलं तर म्हणता येणार नाही, पण वाईटातून जे घडलं त्या कुटुंबाच्या प्रती ज्या भावना सर्वांच्याच तीव्र आहेत. आणि त्यामुळं मी असेल, माननीय नारायणराव कुचे असतील, भाऊसाहेब असेल, आमचे सर्व सहकारी असतील, आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. काल घटना घडल्या 5च मिनिटामध्ये ही घटना मला कळाली. मी माननीय गायकवाड साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री यांच्याशी बोललो आणि तातडीनं शासनाने मदत केली पाहिजे असंही घोषित केलं. यामध्ये नारायणरावही नंतर माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलले आणि शासनाने 5 लाखाची मदत जाहीर केली. आणि आता कॉन्ट्रॅक्टरने आज 10 लाख रुपये आणि 1 महिन्याने 5 लाख रुपये असं देण्याचं ठरवलं. जे जखमी कुटुंबाला 4 लाख रुपये देण्याचं ठरवलेलं आहे. मला वाटतं की ही त्या जीवाची किंमत होऊ शकत नाही, परंतु त्या गरीब परिवाराला एक मोठा आधार होऊ शकतो.